करोनासारखं संकट आलं, माझ्या परीने मी काम करण्याचा प्रयत्न केला. कितपत यशस्वी ठरलो तुम्ही सांगू शकता, मला कल्पना नाही. कारण मला जेवढं कळलं, मी जेवढं करू शकतो मी करू शकलो. त्याही काळामध्ये कोणीही न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती. मी 10 रुपयामध्ये शिवभोजन होतं, ते त्या करोनाच्या काळात मला वाटतं काही वेळेला मोफत पण दिलं होतं, काही रुपयात 5 रुपयात दिलं होतं. शेतकऱ्यांना भरघोस मदत, कारण 2 वेळेला एकदा त्योक्ते आलं, एकदा निसर्ग आलं, त्याच्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर आला होता. तेव्हा नुसती कागदावरती नाही, मदत त्याच्या हातात मी पोहोचवली होती. शेतकऱ्यांना कालबद्ध स्वरूपात मी कर्जमुक्त केलं होतं. आताचं जे सरकार आहे हे परत तेच सांगतो, भाजपला सरकार चालवता येत नाही. नाहीतर त्यांनी 17 साली दिलेली कर्ज माफी अजून चालू आहे आणि मी केलेली ती मी पूर्ण करून झालं. त्याच्यात एकच गोष्ट राहिली होती जी मी सुरुवात केली होती, करोनामुळे करू शकलो नव्हतो, ते म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी. साहजिकच आहे, करोनाच्या संकटात अर्थचक्र गडबडलं होतं, पण त्याही वेळेला शेतकऱ्याने अर्थचक्र सांभाळलं होतं आपलं. म्हणजे हे शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर. मी सुरुवात केली आणि हे यांच्या राशी घेऊन पळाले. तर आता मला असं वाटतं की मी हे परवा बोललोय की नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान, त्यांनी बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आहेत म्हणून महिला 75 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये हे केंद्रातनं टाकलेत. कुठे आला होता प्रस्ताव? म्हणजे मी बिहारला देण्याबद्दल माझी पोटदुखी नाहीये, पण अडचणीत असणाऱ्या लोकांना, तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्ही मदत करताय. जनता अडचणीत असताना मदत करणारं सरकार आम्हाला पाहिजे. सरकार अडचणीत यायला पाहिजे किंवा सरकार अडचणीत आहे म्हणून मदत करणारं सरकार नको आहे आम्हाला. पुण्याच्या संदर्भातला आहे, आपण मुंबईच्या विकासाची उदाहरण दिली साहेब. मला पुण्याच्या सद्य परिस्थितीबद्दल तशी कमी माहिती मी प्रामाणिकपणे सांगतो. मी आधीच संजय राऊत बोललो होतो. नाही ठीक आहे, मुंबई सारख्या महानगरीचं आपण पाहिलंय 25 वर्ष सगळं. UDCPR मुळे पुण्यातल्या सगळ्या पायाभूत सुविधांवर ताण यायला लागला. आपल्या सरकारच्या काळात UDCPR ला मंजुरी मिळाली होती. अगदी 6-9 मीटरच्या रस्त्यांवर टोळेजंग इमारती उभ्या राहतात. पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तर किमान आता 4-5 वर्षांनंतर पुण्यात बऱ्याच ठिकाणी पाणी नाही किंवा बऱ्याच अडचणी आहेत, 1 दिवसावर पाण्याची वेळ आहे. तर हा विकास जो त्या दिशेने चाललाय की मुंबानगरीच्या दिशेने जो चाललाय, तर त्याच्याबद्दल त्याचा रिव्ह्यू किंवा पुन्हा घ्यावा. एकूणच आहे ना, मला असं वाटतं प्रामाणिकपणाने, ज्याला एक आपल्या मराठीत शब्द आहे सिंहावलोकन. आता 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाल्यानंतर आपण थोडंसं थांबून एक आढावा घ्यायची गरज आहे. ज्याला आपण विकास म्हणतो तो खरंच विकास आहे का विनाशाकडे चालवतो आपण? एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. मुंबईचंच मी परत उदाहरण देईन की मुंबईमध्ये आज देखील 24/7 ज्याला म्हणतो तसं पाणी देऊ शकत नाही, कारण लोकसंख्या आणि पाणी यांचं प्रमाण हे व्यस्त आहे. त्याच्यासाठी आणखीन पाण्याची गरज ही लागते आणि म्हणून 2 मोठे तलाव, गारगाई आणि पिंजाळ, हे आम्ही बांधू असं वचन मी माझ्याही महापालिकेच्या निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेलं होतं आहे. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी म्हटलं अरे ते आता आपण पूर्ण केलं पाहिजे. कारण एक तलाव आम्ही बांधला, ज्याला आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं, मध्य वैतरणा. आणि मी जेव्हा प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तलाव करण्यासाठी किमान 5 ते 6 लाख झाडं ही मारावी लागणार, म्हणजे जंगल कापलं जाणार. मग हे धरण आपण बांधतोय खरं, पण आपण निसर्ग उद्ध्वस्त करतोय. आपण जिकडे कॅचमेंट एरिया म्हणतो तिथे हे धरण बांधतो. आता त्याला कॅचमेंट एरिया का म्हणतो? तर तिकडे पाऊस पडतो. तिकडे पाऊस का पडतो? तर तिकडे झाडं आहेत. आता ती झाडं कापल्यानंतर कालांतराने पाऊस तिकडे पडायचा वाढेल का कमी होईल आपल्याला माहिती नाहीये. आणि मग त्याला पर्याय म्हणून मी डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे मुंबईला समुद्र किनारा आहे मोठा, समुद्राचं पाणी आपण पुराणात ऐकलं, अगस्तीने समुद्र प्यायला होता, अगस्ती ऋषीने. आपण का नाही प्यायचा? जगात इतरत्र प्यायला जातो पाणी ते. तर समुद्राचं पाणी निक्षारीकरण करून पिण्याचा प्रकल्प मी गो अहेड दिला होता. आणि ते सुद्धा पाणी साधारणतः रोज मुंबईला तानसा तलावातनं जेवढं मिळतं 400 MLD तेवढं पाण्याचा मी पायलट प्रोजेक्ट गो अहेड दिला होता. त्याचा अजूनही टेंडर निघालेलं नाही. तो प्रकल्प गुंडाळला गेला. जर
माझं सरकार राहिलं असतं तर माझ्या अंदाजाने या डिसेंबर पर्यंत मुंबईला समुद्राचं पाणी आपण देऊ शकलो असतो. ठीक आहे, आता ह्याचं कोणतरी म्हणेल समुद्राचं पाणी महाग पडेल. आहे, समोरासमोर जर तुलना केली तर ते समुद्राचं पाणी हे महाग आहे, पण तलावाचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये जे काही पर्यावरण मारलं त्याची किंमत तुम्ही मोजणारच की नाही? त्याची किंमत कोण मोजणार? तर तसंच आपण विकास म्हणून जे काय म्हणतोय, जंगल, आता जसं मेट्रोचे स्टेशन आरेचं जंगल तोडायची गरज नव्हती, त्याला आम्ही पर्याय दिला होता. आता तीही जागा घेतली आणि जिथे आम्ही सुचवलेली तीही जागा घेतली. तर जसं मुंबईचा मी विचार करू शकतो, कारण मी मुंबईकर आहे. पुण्यामध्ये आलो आणि पुण्याचं आता तेव्हा पुण्यामध्ये तेव्हा दादागिरी होती. आता माहित नाही मला दादागिरी आहे का, मोडून काढले. त्याच्यामुळे मी म्हणजे पुणेकरांची मी माफी मागतो की मी तेव्हा पुण्याकडे तेवढं लक्ष देऊ शकलो नव्हतं. कारण बाबा तुम्ही चालले, तरी देखील जेव्हा कोरोना वाढला तेव्हा मी पुण्यात एकदा आलो होतो आणि सगळ्या महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्या मी सूचना केल्या होत्या. आता हा विचार केला पाहिजे की नुसती घरं बांधतोय आपण, पण सुविधा, कारण आता मुंबई काय, पुणे काय, बेंगलोर काय, ही सगळी ट्रॅफिक जाम मध्ये आता मरायला लागलेली शहर आहे. आणि ट्रॅफिक जाम मध्ये तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल आणा का इथेनॉल आणा. आता इथेनॉल आणल्यानंतर परत त्याचं वेगळं एक आता हे सुरू झालेलं आहे, इथेनॉल कोणासाठी कशासाठी. पण व्हेकल आणल्यानंतर गर्दी तर होणार ना, ट्रॅफिक जाम तर होतोय. तर असं पुण्यात लक्ष घालणार की नाही? तुम्ही सांगितलं की पुण्यात लक्ष नव्हतं घातलं, पुण्याच्या शिवसेनेच्या राजकारणात. आज बऱ्याच वर्षानंतर तुम्ही मला बोलवलेलं आहे. असं जर का बोलवायला लागलं तर मी पुण्यात नक्की लक्ष घालेन प्रेमाने. महापालिकेची निवडणूक आली आहे, मुंबई शहराकडे त्याचं लक्ष आहे, तसं पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे. पण मी तुम्हाला म्हटलं तसं की आतापर्यंत आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो. त्यावेळेला सुद्धा युती म्हणून आम्ही पुण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्याबद्दल मी सांगितलंच नाही, मी पुणेकरांची माफी मागतो. पण जर पुणेकरांना पाहिजे असेल तर पूर्ण ताकदीने मी शिवसेना इकडे काम करायला लावेल. पण हे पुणेकरांनी ठरवायचं. आणि तुम्ही जर का आता जसं म्हणालात की प्रेमाने बोलवलं, मी येईन पुण्यात. मी पुन्हा नाही, मी पुण्यात येईन. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं म्हटलं की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती बिघडली आहे. कोण म्हणाल? विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं जाहीरपणे म्हणाले की मला ती सुधारायची. मग यायची नव्हती शपथ? त्यांनी शपथ घेतली म्हणून बिघडली. त्यांना असं म्हणणं आहे त्यांचं की राजकीय संस्कृती महाराष्ट्रातली जी बिघडली मला सुधारायची. विरोधकांकडनं मी काही अपेक्षा करतो. तुमचं हे जे राजकीय वातावरण महाराष्ट्रात दूषित झालं त्याच्यामध्ये संजय राऊत यांचा किती वाटा असं तुम्हाला वाटतं? आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांबद्दल तुमचं आपल्याला संजय राऊत सकाळी जे बोलतात ते जर मुख्यमंत्री ऐकतील आणि तसं वागतील तर त्यांना मदत होईल त्यांच्या हेतू साध्य करायला. आणि मुख्यमंत्र्यांबद्दल मी प्रामाणिक म्हणून बोलतो, याच्यात मी कुठेही आकसाने बोलत नाही. कारण मी कोणाला शत्रू नाही मानत. अगदी मोदीजींना सुद्धा मी शत्रू मानत नाही, कारण ती माझी संस्कृती नाही. ते मला कोण मानत असेल शत्रू तर तो त्यांचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीसांना मी देखील आज केवळ विरोधक म्हणून बोलत नाही, पण आज देवेंद्र फडणवीस हे हतबल झालेले आहेत. कशासाठी हतबल आहेत मला कल्पना नाही. खरं तर 5वी बहुमत आहे. अनेक वर्षानंतर एवढं बहुमतातलं सरकार आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री ते आहेत. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे. एवढं पाठबळ असलेला मुख्यमंत्री हतबलतेने का वागतायत हेच मला कळत नाही. याचं कारण असं की खुलेआम भ्रष्टाचार चाललाय. आम्ही गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणं उघडकीस आणली, पण त्याच्यावरती कारवाई करायला मुख्यमंत्री धजत नाही. कशी तुम्ही संस्कृती सुधारणार? महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अटक होते, पण ज्यांच्या खोलीमध्ये पैशाच्या बॅगा दिसत आहेत त्यांना मुख्यमंत्री मंत्रिमंडळातून काढत नाहीत. ज्यांचे डान्स बार आहेत त्यांना काढत नाही. कसे मुख्यमंत्री सुधारणार संस्कृती? ड्रायव्हरच्या नावाने शेकडो एकर जमीन मिळते, दारूचे परवाने मिळतात, का सुधारत नाहीत मुख्यमंत्री संस्कृती? हिंदी सक्तीला आपण विरोध केला. एक मिनिट. मी पक्ष मजबूती हा विषय माझा नक्कीच आहे पक्षप्रमुख म्हणून, पण त्याच्यापेक्षा राज्य आणि देश मजबूतीकडे माझा जास्त कल आहे. आणि आव्हान असं आहे की आता जो एक भ्रम निर्माण केला गेलेला आहे आणि धार्मिक तेढ, मी जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं, माझ्या आजोबांनी शिकवलेलं आहे, आम्ही हिंदू आहोतच, त्याच्यासाठी या भाजप किंवा कोणाकडनं सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला.
त्यांच्या आधीपासून ठाकरे घराणं हे या धर्मासाठी, किंवा कारण माझे आजोबा हे समाज सुधारक होते, त्यांची ओळख काही मी करून देण्याची गरज नाही. ज्या काही भाकड समजुती आणि अंधश्रद्धा होत्या त्या दूर करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे सुधारणावादी हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे. त्याच्यामध्ये धर्म असेल, कोणाचा कोणताही धर्म असेल, पण राष्ट्रधर्म एक असलाच पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि ते होताना दिसत नाही आहे. केवळ धर्माच्या नावाने मतं मागितले जात आहेत, हे घातक आहे. बिहारची निवडणूक शिवसेना लढणार आहे का? तर लढणार आपण असेल विरोध केला, तो विषय आता तरी मागे पडलेला, पण सरकारने जी समिती नेमली आहे, नरेंद्र जाधवांना मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगते, कृपा करून आयुष्यातला मौल्यवान वेळ घालवू नका. कारण जे होणार नाही त्याच्या मागे तुम्ही कशाला वेळ घालवताय? निवडणुकीनंतर कदाचित पुन्हा नाही, होणारच नाही ना. त्याच्यामुळे नरेंद्र जाधवांनी छान, ते लेखक आहेत, त्यांनी छान साहित्य अजून निर्माण करावं. आणखीन काही अर्थतज्ञ आहेत ते, त्याच्यात आर्थिक काही सूचना कराव्या. पण जी गोष्ट होणारच नाहीये त्याच्यासाठी त्याने आयुष्य वाया घालू नये, असं माझं नरेंद्र जाधवांना एक जाहीर आवाहन म्हणजे विनंती आहे. शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे का? जर लढवणार असेल तर स्वतंत्र लढवणार आहे काँग्रेससोबत? बिहारच्या युनिटशी आमचं बोलणं अजून झालेलं नाही. आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे, आधीच आता 10,000 रुपये वाटलेले आहेत. त्याच्यामुळे एक नक्की की उगाच कोणाच्या तरी तंगड्यात तंगड घालण्याचं काम आम्ही करणार. नार्वेकर यांचा जो निकाल होता त्याच्याबद्दल अच्छा, मला हा नाही, सॉरी, नार्वेकरांचं काय? नार्वेकरांच्या विरोधात जे तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलेला तो निकाल हो, शिवसेनेचा आहे, त्याचा तुम्ही पाठपुरावा किती करणार? मला असं वाटतं की आता काय 2025 एक नजीकच्या काळात 2045-50 पर्यंत तरी निकाल राजकारणात बऱ्याच वेळा असं असतं की सगळे ऑप्शन बंद असतात, पण आपला फोनो फ्रेंड चालू असतं. तर अशी प्रसंग आला तर तुम्ही कुणालाच सांगता? त्याच्यावर एक पीठ हा सुद्धा एक ऑप्शन असतो. मचाले सर. शांतबंदी कायद्यावर सुप्रीम कोर्टाने जे जो अप्रोच घेतलेला आहे, तर त्याला तुम्हाला काय वाटतं की आणि शिवसेनेच्या बाबतीत जो प्रेसिडेन्सी पाडलेला आहे, तर देशाच्या ओव्हरऑल राजकारणात याचा काय परिणाम होणार आहे? किती मोठा परिणाम होणार आहे? मला ह्याचीच चिंता आहे. म्हणून मगाशी जो प्रश्न विचारला ना, पक्ष मजबूत किंवा पक्षाचं, मला त्याच्यापेक्षा ठीक आहे, व्यक्ती येतात, व्यक्ती जातात, कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही. पण देश, जसं वाजपेयी बोलले होते की सरकार आती है, सरकार जाती है, लेकिन देश रहना चाहिए. तो देश राहील की नाही, देशातली लोकशाही राहील की नाही, आणि आपण असताना आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कारण हा पक्षांतर बंदीचा कायदा मग ठेवलाय कशाला? आता सुद्धा खरं म्हणजे चंद्रचूडांकडनं आम्हाला मोठी अपेक्षा होती, पण त्यांनी त्यांचं आता सगळं उघडं पडले. आम्हाला जर का न्यायालयाकडनं आता न्यायाची अपेक्षा करायची नसेल तर मग आम्ही कोणाची दारं ठोकायची? आता सुद्धा आमची तारीख लागली, आता ही तारीख, ह्या तारखेला निकाल लागणार आहे का पुढची तारीख मिळणार आहे? मग तो सगळेच सनी देओल होणार का? तारीख पे तारीख. मग लोक चिडतात का? हा सुद्धा एक मुद्दा आहे ना महत्वाचा. लोक का उतरतात रस्त्यावर? सगळ्याकडनं जर का एक निराशा पदरी पडणार असेल, भ्रमनिराश होणार असेल, आणि तुम्ही जसं कॉल अ फ्रेंड म्हणालात आणि फ्रेंडच कोणी शिल्लक राहणार नसेल लोकशाहीचा म्हणून, तर मग शेवटी लोकांनी करायचं काय? मताले सर, शेवटचा प्रश्न घ्या. उद्धव साहेब, तुम्ही मगाशी म्हणालात की मुख्यमंत्री असताना तुम्ही सर्वसामान्यांसाठी खूप चांगलं काम करत नाही, असं नाही. मी माझ्या परीने प्रयत्न केला, मी चांगलं काम केलं असं बोलतो. कोरोनाच्या काळातही तुम्ही चांगले निर्णय घेतले. मग तुम्हाला असं वाटत नाही का की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन तुम्ही चूक केली? नाही. मला असं वाटतं का? नाही, अजिबात नाही. ह्याचं कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर कदापिही माझ्या स्वप्नात मुख्यमंत्रीपद नव्हतं. आणि मी त्याला तुम्ही काही म्हणा, भावना किंवा आणखीन काही, पण जेव्हा मला असं वाटलं की माझा एक जरी माणूस माझ्या विरुद्ध उभा राहून माझ्यावरती अविश्वास व्यक्त करत असेल तर मला तिकडे राहायचं नाही. आणि तेही ज्यांना मी भरभरून दिलं, शिवसेना प्रमुखांच्या नंतर ज्यांना मी मंत्रीपदं दिली, ज्यांना महत्वाची खाती दिली, म्हणजे आधी कोणी केलं असेल पण मुख्यमंत्री म्हणून तसं पाहिलं तर माझ्याकडे मी जे काही प्रशासनासाठी आवश्यक असणारी खाती ठेवली, खातं एखाद दुसरं ठेवलेलं, पण नाहीतर नगर विकास वगैरे कोणतेही खातं मी ठेवलं नव्हतं, ते सगळं देऊन टाकलं होतं.
एवढं दिल्यानंतर सुद्धा जर का कोणी पाठीत वार करत असेल तर काय उपयोग आहे त्याचा? हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा आणि आता तिथे सगळं जाती लढवल्या जातात. मराठवाड्यातल्या विकासाकडे दुर्लक्ष झाले असं वाटतंय का आतापर्यंत? आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनपर्यंत थांबत नाही, देशात अग्रेसर आहे महाराष्ट्र, त्याबद्दल काय वाटतं? मी मुलाखत घेताना त्याने प्रश्नच मला विचारला नाही. हा खरं म्हणजे आता सगळ्यांनीच विचार करायचा मुद्दा आहे. मराठवाड्यातला शेतकरी आहे, विदर्भातला शेतकरी आहे, खानदेशातला आहे, अगदी पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा आहे. मराठवाड्याचा शेतकरी मी एक दिवस त्यांची भेट घेऊन आलो आणि यापूर्वी सुद्धा मी गेलो होतो, पण यावेळेचं संकट हे फार भयानक आहे. म्हणजे बघणं सगळं भयान आणि विदारक आहे. तिकडे मी गेलो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी गेलो, गुडघाभर पाणी शेतामध्ये होतं, पीक सडून गेलं होतं, वास मारायला लागला होता ना. पीक विम्याचं काही, कारण त्याचे निकष एवढे विचित्र करून ठेवले की पीक विमा मिळणारच नाही, पीक विमा मिळणारच नाही किंवा तो द्यायचाच नाही असे निकष केले गेले. त्याच्यानंतर पंचनामे, अजूनही केंद्राचं पथक काल परवापर्यंत आलेलं नव्हतं, काल परवापर्यंत केंद्राचं पथक आलेलं नव्हतं. त्याच्यानंतर ज्यांची घरं वाहून गेलेत त्यांच्या घरात पाणी 48 तास राहिलं पाहिजे, हा कुठला निकष आहे? आणि विकास म्हणजे नेमकं काय? आतापर्यंत अवर्षणग्रस्त हा मराठवाडा आपण धरत होतो. मी तिकडे काही वयोवृद्ध शेतकरी मला जे भेटले साधारणतः 75-80च्या आसपासचे असतील. आणि आता तुम्ही जर 75चा मगाशी प्रश्न विचारला, निवृत्त शेतकऱ्याला निवृत्ती नसते, तो 80 वर्षाचा झाला तरी आपल्यासाठी खपत असतो. आपल्याला म्हणजे तो मेहनत करतो, खपतो आणि आपल्यासाठी अन्नधान्य पिकवत असतो. तो बिचारा किती वयाचा झाला तरी कष्ट करत असतो, कष्ट उपसत असतो. आणि त्यांनी मला सांगितलं की असं संकट आम्ही आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं, एवढी अतिवृष्टी आम्ही कधी पाहिलेली नव्हती. आपण त्याची आता कल्पना न करणाऱ्या गोष्टी घडायला लागल्या. आणि त्याला एक कारण जे आहे, नुसतं विकास म्हणून ज्या काही गोष्टी आपण साधायला बघतोय त्याच ह्याला मला वाटतं कारणीभूत होत आहे. म्हणजे आता सुद्धा मुंबईमध्ये आहे, ठीक आहे, जिकडे आवश्यक आहे तिकडे अंडरग्राऊंड आम्ही सुद्धा पाण्याच्या हे केलेले आहेत, जलवाहिन्या केलेल्या आहेत. काही ठिकाणी मेट्रो अंडरग्राऊंड केलेले आहेत. पुण्यात पण काही ठिकाणी झालं असेल. पण किती भगलाट पाडणार तुम्ही? शेवटी प्रत्येकाचं आयुष्य असतं, डोंगराला सुद्धा आयुष्य असतं. ज्या काही आता भूस्खलन वगैरे होतंय, लँडस्लाईड, तिकडे सुद्धा आता ते जोशीमठ तो खचून गेला. आणखीन सगळं कारण आपण विकास विकास विकास. आता शेतकऱ्याला मदत आधी द्यायला पाहिजे का शक्तीपीठ महामार्ग केला पाहिजे? शक्तीपीठ महामार्गाची सुरुवातच 86,000 कोटीपासून होणार. म्हणजे तो पूर्ण होईपर्यंत 1.25 लाख 1.5 लाख कोटीपर्यंत तो सहज जाणार. कोणाच्या खिशात पैसे जाणार? बरं, आता तात्काळ त्याने शक्तीपीठाची गरज आहे का? म्हणजे काय झालेलं आहे की मुलाचा पहिला वाढदिवस असेल त्याला तुम्ही 75ची शाल देताय का? तो 75 वर्षाचं झाले होते, त्याला शाल उपयोगी पडेल. अरे पण थांब, त्याला आधी लंगोट ठरते. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला ना, तर मराठवाड्याच्या शेतकऱ्याकडे आणि सगळ्याच शेतकऱ्यांकडे, कारण बघा दुसरा एक प्रश्नाचा आहे. आज ह्या वेळेला मी गेलो, त्याचं पीक त्याच्या हातात नाही गेलेलो. मुख्यतः तो सोयाबीनचा पट्टा आहे. सगळे शेतकरी रडत होते, हातामध्ये म्हणजे ते सगळे चिखलाने बिचारे माखलेले होते, हातात सगळं ते सडलेलं सोयाबीन घेऊन उभे होते. सोयाबीन गेलं, पीक गेलं, म्हणजे त्याच्या डोक्यावरचं कर्ज तसंच राहिलं. त्याच्या घरादारातलं काय असेल, कुटुंबात